प्रभू भोजनाचा विधी पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो। आपल्या सर्वांना जय येशू। प्रिय बंधू भगिनींनो, आजचा विधी हा अतिशय महान असा विधी आहे। आजच्या आज्ञा गुरुवारच्या मिसेमध्ये आपण 4 अतिशय महत्त्वाच्या घटनांची आज आठवण करीत आहोत। त्या घटना आहेत मिसा बलिदानाची स्थापना, याजकत्वाची स्थापना, शिष्यांचे पाय धुणे आणि प्रेमाची नवीन आज्ञा देणे। आणि या 4 घटनांद्वारे प्रभू येशू आपल्याला एक अतिशय प्रभावी असा संदेश देत आहे आणि तो संदेश आहे प्रेममय सेवा करण्याचा संदेश। संत मदर तेरेसा म्हणतात, प्रार्थना करणाऱ्या ओठांपेक्षा मदत करणारे हात जास्त चांगले आहेत। तर प्रिय बंधू भगिनींनो, आज आपल्याला प्रेममय सेवेचा अर्थ समजण्यासाठी आपण प्रार्थना करूया। आणि जर आपल्याला या प्रेममय सेवेचा अर्थ समजला तर आपल्याला ख्रिस्ती धर्माचा आत्मा, ख्रिस्ती धर्माचे सार समजले असं आपण सांगू शकतो। अनेक वेळेला आपण येशूची जी ही प्रेममय सेवा करण्याची आज्ञा आहे ती समजण्यास आणि ती कृतीत आणण्यास अयशस्वी आपण ठरलेले आहोत। त्यासाठी आपण प्रभू परमेश्वराकडे क्षमा याचना करूया। सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो।
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या स्वर्गातील बापा, तुझ्या एकुलत्या पुत्राने आपल्या अपार प्रेमाचे प्रतीक म्हणून आपल्या ख्रिस्त सभेसाठी पवित्र भोजनाची प्रस्थापना केली. त्या भोजनात सहभागी होण्यासाठी आम्ही येथे एकत्र जमलो आहोत. आपल्या मृत्यूची वेळ जवळ आली असता त्याने हे पवित्र भोजन आम्हाला दिले आणि नवे व शाश्वत बलिदान म्हणून हे भोजन साजरे करण्याची आम्हाला आज्ञा केली. या बलिदानाद्वारे आम्हाला परिपूर्ण प्रीती व जीवन मिळू दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे करतो. निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराने इजिप्त देशात मोशे व अहरोन यास सांगितले की हा महिना तुम्हाला आरंभीचा महिना व्हावा, तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. इस्रायलच्या सर्व मंडळीला सांग की या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे एका एका घराण्यामागे एक एक कोकरू घ्यावे आणि एक कोकरू खपावयाचे नाही. इतकी थोडकी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने व त्याच्या घराजवळच्या शेजाऱ्याने आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती माणसांना पुरेल याचा हिशोब करावा. कोकरू घ्यावयाचे ते निर्दोष असून तो 1 वर्षाचा नर असावा. हा नर मेंढरातला किंवा बोकडातला तुम्हाला वाटेल तो घ्यावा. या महिन्याच्या चतुर्दशीपर्यंत ते राखून ठेवावे आणि संध्याकाळी इस्रायल मंडळीतील लोकांनी ते वधावे. त्याचे रक्त घेऊन ज्या घरात त्या कोकराचे मांस खाणार त्याच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला लावावे आणि त्याने त्याच रात्री मांस विस्तवावर भाजून ते बेखमीर भाकरीबरोबर आणि कडू भाजीबरोबर खावे. ते तुम्ही या रीतीने खावे: तुमच्या कमरापासून पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा परमेश्वराचा वल्हांडण सण होय, कारण या रात्री इजिप्त देशात फिरून त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि इजिप्तमधील सर्व देवांचे मी शासन करीन. मी परमेश्वर आहे आणि ज्या घरात तुम्ही असणार त्यावर ते रक्त तुम्हा प्रित्यर्थ खून होईल. मी जेव्हा रक्त पाहीन तेव्हा तुम्हाला ओलांडून जाईन. इजिप्त देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुम्हावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश व्हावयाचा नाही. हा दिवस तुम्हाला स्मारकादाखल होईल. ह्या दिवशी तुम्ही परमेश्वरा प्रित्यर्थ मेळा भरवून सण पाळावा. पिढ्यानुपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा. प्रभूचा शब्द. दुसरे वाचन पौलचे करंथिकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. पौल म्हणतो, जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे. ज्या रात्री प्रभू येशूला धरून नेण्यात आले त्या रात्री त्यांनी भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. प्रभूचा शब्द. जयघोष.
प्रभू म्हणतो, मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकावर प्रीती करावी. प्रभु तुम्हाबरोबर असो. संत योहान लिखित पवित्र शुभवर्तनातून घेतलेले वाचन. ओलांडण सणापूर्वी येशूने आता या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून या जगातील स्वक्यावर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. सिमोनचा मुलगा यहुदा इस्कारियत याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. तेव्हा आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे आणि आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होते वेळी येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली व रुमाल घेऊन कमरेला बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून रुमालाने ते पुसू लागला. मग तो सिमोन पेत्राकडे आला तेव्हा त्याला म्हणाला, प्रभू, आपण माझे पाय धुता काय? येशूने त्याला उत्तर दिले, मी जे करतो ते तुला आता कळणार नाही, ते तुला पुढे कळेल. पेत्र त्याला म्हणाला, मी तुम्हाला माझे पाय कधीही धुवू देणार नाही. येशूने त्याला उत्तर दिले, मी तुला धुतले नाही तर माझ्याबरोबर तुझा वाटा नाही. सिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभू, माझे केवळ पाय धुवू नका तर हात व डोकेही धुवा. येशूने त्याला म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायाखेरीज दुसरा काही धुण्याची गरज नाही, कारण तो सर्वांगी शुद्ध आहे आणि तुम्ही शुद्ध आहात, पण सगळेजण नाही. कारण आपणाला धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता, म्हणून तो म्हणाला, तुम्ही सगळेजण शुद्ध नाही. मग त्यांचे पाय धुतल्यावर व आपली वस्त्रे चढून पुन्हा बसल्यावर त्याने त्यांना म्हटले, मी तुम्हाला काय केले आहे हे तुम्हाला समजले काय? तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसा आहेच. यास्तव मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे, म्हणून मी तुम्हाला खित्ता घालून दिला आहे.
प्रभूचे शुभवर्तमान. संत मदर तेरेसा म्हणतात, तुमचे हात सेवेसाठी द्या आणि तुमची हृदये प्रेमासाठी द्या. होय, तुमचे हात सेवेसाठी द्या आणि तुमचे हृदये प्रेमासाठी द्या. प्रिय बंधू भगिनींनो, हाच आहे आजच्या दिवसाचा संदेश. आज मॉन्डी थर्सडे म्हणजेच आज्ञा गुरुवार. आज प्रभू येशू आपणा सर्वांस एक नवीन आज्ञा देत आहे, प्रेमाची आज्ञा. सुवार्तेच्या अगोदर आपण गायनामध्ये ते ऐकलं आणि आपल्यात वाचनामध्ये सुद्धा बोललं गेलं, नवीन आज्ञा काय आहे. नवीन आज्ञा माझी तुम्हाला, परस्परावर प्रेम करा, जशी मी केली प्रीती तुम्हावर, तशीच प्रीती दान करा. जशी प्रभू येशूने आपणावर प्रीती केली, तशीच प्रीती आपणास इतरावर करण्यासाठी प्रभू येशू आज आज्ञा देत आहे. ही आज्ञा प्रभू येशू शब्दांद्वारे आज देत नाही आहे. त्यामुळे आजच्या वाचनामध्ये आपण या नवीन आज्ञेविषयी काहीच ऐकलं नाही. तिन्ही वाचनामध्ये आपण ते ऐकलं नाही, फक्त सुवार्तेच्या अगोदर आपण ते ऐकलं. पण वाचनामध्ये आपण काय पाहिलं? वाचनामध्ये आपण पाहिलं की येशूने कशा कृती केल्या. येशूने कृती केल्या, या मिस्सा बलिदानाची स्थापना केली, पौरोहित्याची स्थापना केली आणि त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. आणि या कृतींद्वारे प्रभू येशूने आपल्याला एक धडा शिकवलेला आहे. दोन महत्वाचे सद्गुण आपल्याला शिकवलेले आहेत. एक आहे प्रेमाचा सद्गुण आणि दुसरा आहे सेवेचा सद्गुण. आणि हे दोन्ही एकत्र होऊन एक सद्गुण होतो, तो म्हणजे प्रेममय सेवेचा सद्गुण. जर आपण म्हणतो माझ्याकडे प्रेम आहे पण मी सेवा करत नाही, तर ते प्रेम काही कामाचं नाही. आणि मी म्हणतो मी सेवा करतो पण त्याच्यामध्ये प्रेम घालत नाही, तर त्या सेवेला काहीही अर्थ नाही. तर त्यामुळे आपल्यामध्ये प्रेममय सेवा हा सद्गुण यावा, यासाठी प्रभू येशू आज आपणास बोलावत आहे. दररोज मिसेमध्ये आपण एक शब्द, आपण एक वाक्य, प्रभू येशूचे वाक्य आपण नेहमी ऐकत असतो. मिसामध्ये ज्या वेळेला आभार घोष प्रार्थना होते, त्यावेळेला धर्मगुरु भाकर आणि द्राक्षरस उंचावल्यानंतर शेवटी म्हणतात, माझ्या स्मरणार्थ हे करा, माझ्या स्मरणार्थ हे करा, डू दिस इन रिमेम्ब्रन्स ऑफ मी. आणि त्याला ग्रीक भाषेमध्ये म्हटलं जाते ॲनॅमनेसिस. ॲनॅमनेसिस, ॲनॅमनेसिस फार महत्वाचा भाग आहे मिसा बलिदानाचा. मिसा बलिदानामध्ये 3 महत्वाचे भाग असतात. एपिक्लेसिस म्हणजे पवित्र आत्मा दानावर येतो, त्याचे रूपांतरित करतो. ॲनॅमनेसिस म्हणजे आपण प्रभूच्या भोजनाची, प्रभूच्या 2000 वर्षापूर्वी जी घटना घडलेली आहे त्याची आठवण करतो आणि ती घटना पुनर्जीवित होते, आपल्या समोर साक्षात प्रकट होते. त्याला ॲनॅमनेसिस. आपण मुन्नाभाई MBBS पिक्चर बघितलेला असेल, त्याच्यामध्ये तो शेवटच्या वेळेला सर्किट मुन्नाभाईला म्हणतो, मुन्नाभाई सांगतो की मुझे मेरे पिताजी की याद आ रही है, मुझे मेरे पिताजी की याद आ रही है. तर सर्किट काय सांगतो की अरे आपकी याद तो कितनी स्ट्रांग है, मुझे भी दिख रहा है आपके याद से
साक्षात क्या आ गए, आपके पिताजी यहाँ पे आ गए. पण या मिसा बलिदानामध्ये आपण ज्यावेळेला आठवण करतो, आपण प्रभू येशूची आठवण करतो, त्यावेळेला प्रभू येशू साक्षात इथे उतरतो. त्याला अनामनेसिस म्हणतात. आणि प्रभू येशू सांगतो माझ्या आठवणीसाठी तुम्ही हे करा. आणि काय करायचं आहे आपल्याला? प्रभू येशूने ज्याप्रमाणे आपलं रक्त सांडलं, आपलं शरीर आपल्यासाठी मोडलं, आपल्या शिष्यांचे पाय धुतले, तशाच प्रकारे ज्यावेळेला धर्मगुरू म्हणतात माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे करा, आपल्याला हाच उपदेश दिला जातो. दररोज मिसामध्ये, दर वेळेला मिसामध्ये माझ्या स्मरणार्थ हे करा. आपल्याला असं सांगितलं जाते की तुम्हीही आपले शरीर इतरांसाठी मोडा, इतरांना लाभ प्राप्त होण्यासाठी, इतरांचं भलं होण्यासाठी स्वतःचं रक्त सांडा, त्यांचे प्रेममय सेवा करा. आणि ह्याचाच अर्थ आहे पवित्र पौरोहित्य. जर पुरोहितांनी हे केलं नाही तर ते पुरोहित राहत नाहीत. आणि जर आपण प्रापंचिकांनी हे जर केले तर आपण प्रभू येशूच्या पवित्र पुरोहितामध्ये आपला समावेश होतो. कारण ही प्रेममय सेवा ही सर्वात महत्वाची आज्ञा आहे. त्यामुळे आपण प्रत्येक जण, शिक्षक, पालक, कर्मचारी, डॉक्टर, इंजिनियर, शेतकरी, गृहिणी, प्रत्येक जण आपण प्रभूचा पुरोहित बनू शकतो जर आपण प्रेममय सेवा केली तर. 2015 साली पोप फ्रान्सिस हे फिलिपिन्स या देशाच्या भेटीसाठी गेलेले होते. या दौऱ्यादरम्यान एक 12 वर्षाची मुलगी होती, जी रस्त्यावर राहणारी मुलगी होती, स्ट्रीट चाइल्ड. तिचं नाव होतं ग्लिझेल पालोमर. तिने पोप साहेबांना आपली शोकांतिका कळकळीने त्याच्यासमोर प्रकट केली. ती मला म्हणाली, देव लहान निष्पाप मुलांना दुःख का सहन करू देतो? त्यांचे पालक त्यांना सोडून का जातात? दुष्ट लोक त्यांचे शोषण का करतात? जग इतके अन्यायी का आहे? आणि हे प्रश्न विचारत असताना त्या ग्लिझेलच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. पोप फ्रान्सिस यांनी या सर्व प्रश्नाची उत्तरे शब्दांनी दिली नाहीत, परंतु आपल्या एका अतिशय प्रेमाच्या कृतीद्वारे त्यांनी ते प्रकट केलंय. त्यांनी ग्लिझेलला प्रेमाने आणि सहानुभूतीने आलिंगन दिले, मिठी मारली, तिचे सांत्वन केले आणि दाखवून दिलंय की अत्याचाराचे, अन्यायाचे, दुःखाचे उत्तर फक्त एकच आहे आणि ते म्हणजे प्रेम, दया, करुणा, कळवळा. आणि हा कळवळा हा शब्द किती छान शब्द आहे. या शब्दामध्ये 2 क्रियापदे आहेत. फादर सॅबी कोरिया होते ना, ते नेहमी आम्हाला हे सांगायचं कळवळाविषयी. तुम्हाला सुद्धा कदाचित सांगितलेलं असेल. पण कळणे ते चांगलं आहे, पण वळत नाही, तो आपला प्रॉब्लेम आहे. कळवळा म्हणजे काय? आपल्याला कळते पण वळणे सुद्धा आवश्यक आहे. तर हे आहे कळणे आणि त्याच्यानुसार वळणे, त्याच्यानुसार आपल्या जीवनाचे परिवर्तन करणे, हाच कळवळा आहे. तर आज आपण प्रभू येशूची प्रेममय आज्ञा कळून घेऊया आणि त्यानुसार आपले जीवन वळवण्याचा, आपल्या जीवनात कायापालट करण्याचा आपण प्रयत्न करूया. प्रिय बंधू भगिनींनो, आजची रात्र ही अतिशय महत्वाची रात्र आहे. 2000 वर्षापूर्वी तारणाची परमोच्च घटना, पास्का रहस्याची घटना म्हणजे दुःख सहन, मृत्यू आणि पुनरुत्थान, हे आपल्या ख्रिस्ती जीवनाचे सर्वोच्च, परमोच्च असे रहस्य आहे. या रहस्याची सुरुवात आजच्या रात्री झाली आणि आज संध्याकाळी सुरू होणारी ही तारणाची घटना
ईस्टरच्या महान हालेलुया या गीताने पूर्णत्वास येते. आपण आज इथे मिसा बलिदान आणि पुरोहित पद याजकत्व या पवित्र संस्थेच्या स्थापनेचा उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने इथे जमलेली आहोत. आपण आज ही रहस्य कळून घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्यानुसार आपले जीवन वळवून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. मिस्सा बली व पवित्र याजकत्व यांचा अर्थ समजून घेण्यासाठी, कळून घेण्यासाठी आज रात्री आपण 2000 वर्षापूर्वी जी घटना घडली प्रभू येशू बरोबर, त्याच्या शिष्याबरोबर, त्या घटनेत सामील होण्याचा प्रयत्न करूया. तर मग प्रिय बंधू भगिनींनो, मी तुम्हाला आवाहन करत आहे, स्वतःला तयार करा, आपापले सीट बेल्ट बांधा आणि चला आपण यरुशलेम शहरात जाऊया. येशू आणि त्याच्या शिष्यांसह मुक्तीच्या घटनेत सहभागी होण्यासाठी आपण यरुशलेम शहराकडे वाटचाल करूया. 12 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक यहुदी व्यक्तीस वलांडन सण साजरा करण्यासाठी पुण्य नगरी यरुशलेम शहरात जाणे आवश्यक होते विधीनुसार. आणि इतर भक्तिवानांबरोबर प्रभू येशू आपले माता आणि पिता मरिया आणि योसेफ यांच्यासह नाच गाणे करत अनेक प्रकारची गीते गात लहानपणी त्यांनी प्रवास केलेला होता. आजची रात्र वेगळी रात्र आहे. आजची रात्र हा कौटुंबिक सण जो आहे, वल्हाडण्याचा सण, हा प्रभू येशू आपल्या शिष्यांबरोबर साजरा करीत आहे. आणि आज या शिष्यामध्ये आपलाही समावेश आहे. प्रभू येशू वल्हाडण्याचा सण आपल्या बरोबर साजरा करत आहे. तो आपल्याला त्याचे कुटुंबीय बनवत आहे. ही पवित्र मिसा बली जे आहे, हा एक प्रकारे वल्हांडणाचे भोजन आहे. वल्हांडणाच्या भोजनाचा हा सोहळा आहे. आणि हे वल्हांडणाचं भोजन कोण खात असे, तर जे पारिवारिक लोक आहेत, कौटुंबिक लोक आहेत. त्यामुळे आपल्याला हे समजणे आवश्यक आहे की ज्या ज्या वेळेला आपण मिसा बलिदानामध्ये सहभागी होतो, आपण प्रभू येशूचे नातेवाईक बनतो, कुटुंबीय बनतो, भाऊ बहीण बनतो आणि आपण एकमेकांचेही भाऊ बहीण बनत असतो. ज्यावेळेला यहुदी भक्तिभावाने नाच गाणे करत यरुशलेमेत प्रवेश करत होते, त्यावेळेला ते अनेक प्रकारचे भजने गात असत. एक भजन होतं, भजन नंबर 121. तर या स्तोत्र 121 मध्ये असं म्हटलेलं आहे की मी माझी दृष्टी पर्वताकडे लावतो, माझी मदत कुठून येईल? माझी मदत स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या परमेश्वराकडून येईल. माझी मदत कुठून येईल? तर हे स्तोत्रातील जे हिब्रू भाषेतील शब्द आहेत, हे मी आपल्याला गाऊन दाखवू इच्छितो, जेणेकरून आपल्याला एक प्रकारे अनुभव येऊ शकेल की आपणही प्रभू येशू बरोबर, शिष्याबरोबर ह्या वल्हांडणाचा सण साजरा करण्यासाठी यरुशलेम शहरात जात आहोत. वरच्या मजल्यावर, माडीच्या खोलीवर आपण जात असताना हे आपण एक गीत प्रभू येशू आणि त्याचे शिष्य गात आहेत, त्याच्याबरोबर आपणही या गीतामध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न करूया. तर आपले डोळे बंद करा आणि हे जे गीत आहेत, या गीताचे जे बोल आहेत ते हिब्रू भाषेमधील आहेत. आपल्याला कदाचित समजणार नाही, पण त्याचा जो कंपन आहे, त्याचा जो ध्वनी आहे, तो समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया.
मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. माझी मदत कुठून येईल? माझी मदत स्वर्ग आणि पृथ्वी यांचं निर्माण करणाऱ्या परमेश्वराकडून येईल. एझ्री हा शब्द आपण वारंवार या गायनामध्ये ऐकलेला आहे. एझ्री, एझ्री म्हणजे माझी मदत. माझी मदत करणारा म्हणजे एझ्री, माझं सहाय्यक, जो मला पूर्णपणे सपोर्ट करतो, जो पूर्णपणे माझ्या बाजूला उभा आहे, तो एझ्री. तो माझ्या बाजूला असताना मला कसलीही भीती नाही. आणि प्रभू येशूचा या एझ्री वर परिपूर्ण विश्वास होता. या विश्वासामुळेच तो आज जी काही कृत्या करत आहेत ते या विश्वासामुळेच शक्य झालं. एझ्री माझा सहाय्यक परमेश्वर याच्या प्रेरणेमुळे, त्याच्या सहाय्यामुळे आजच्या रात्री प्रभू येशू 2 क्रांतिकारी कृत्या करतो. येशू स्वतः झुकून वाकून आपल्या शिष्यांचे पाय धुतो आणि तो भाकरी तोडून आपल्या शिष्यांना देतो. संत पेत्र आणि इतर शिष्यांसोबत आपण ह्या कृत्या आपल्या विश्वासाच्या डोळ्यांनी पाहूया, त्या समजून घेऊया, कळून घेऊया आणि त्यानुसार आपले जीवन वळवण्याचा प्रयत्न करूया. पहा, मी आपल्याला विनंती करतो, आपले डोळे बंद करा आणि एक प्रकारे प्रभू येशू आणि त्यांच्या शिष्याबरोबर आपण प्रवास करूया, त्यांच्या बरोबर राहूया. आपल्या अंतचक्षुने, आपल्या विश्वासाच्या डोळ्यांनी आपण पाहूया की प्रभू येशू आज रात्री आपल्यासाठी काय करत आहे. पहा, येशू आणि त्याचे शिष्य एप्रिलच्या उन्हात यरुशलेमेच्या धुळीने भरलेल्या रस्त्यावरून चालून आता बल्लांडनाचे भोजन करण्यासाठी माडीवरच्या खोलीत येत आहेत. ते प्रवेश करत आहेत. त्यांच्या बरोबर आपणही या माडीवरच्या खोलीत प्रवेश करूया. आता सर्वजण स्थानापन्न झालेले आहेत, परंतु एक प्रश्न आहे. घाणेरडे धुळीने माखलेले पाय कोण धुवेल? आणि हे जे काम आहे ते आहे गुलामाचे काम किंवा सर्वात खालच्या दर्जाच्या व्यक्तीचे काम. येशू गरीब आहे, भटका प्रवचक आहे, त्याच्याकडे गुलाम नाहीत, त्याच्याकडे आहेत फक्त त्याचे प्रिय शिष्य. परंतु हे शिष्य
रस्त्यात एकमेकाशी काय चर्चा करत होते? आपल्यात सर्वात मोठा कोण? त्यांच्या चर्चा त्याच्यामध्ये आहेत, आपल्यात सर्वात मोठा कोण? या शिष्यापैकी कोणीही वाकून इतरांचे पाय धुण्याचे हलक्या दर्जाचे काम करू इच्छित नाही. कोणीही दाखवू इच्छित नाही की मी सर्वात कनिष्ठ आहे. परंतु आपला प्रभू आणि आपला स्वामी येशू नेमका तेच करतो जे कोणीही करू इच्छित नाही. तो स्वतःला आपल्या देवत्वापासून रिक्त करतो, आपल्या स्वामित्वाचा त्याग करतो आणि तो दास बनतो आणि आपल्या शिष्यांचे आणि आपले सुद्धा आपणा सर्वांचे घाणेरडे, धुळीने माखलेले, पापाने माखलेले असे पाय धुतो. आपण स्वतः संत पेत्राच्या जागी ठेवूया. सुरुवातीला पेत्राला येशूची ही जगावेगळी कृती समजली नाही. गुरु शिष्याच्या पायाशी कसे झुकू शकतो हे त्याला कळले नाही. पाय धुण्याच्या घटनेतील पहिल्या पोप आणि ख्रिस्त सभेचा प्रमुख पेत्र आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्यामधील जो संवाद आहे तो अतिशय महत्वाचा आहे. चर्च मधील प्रत्येक नेत्याला, ख्रिस्ती अधिकाऱ्याला, जे जे अधिकाऱ्याच्या पदावर आहेत, आई वडील, शिक्षक, आपण सर्वजण जे छोट्या मोठ्या प्रमाणात नेतृत्व करतो, आपल्याला जी संधी मिळते, इतरांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आपल्याला मिळते, या आपल्या सर्वांना या पाय धुण्याची महान कृती समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे येशू पेत्राबरोबर संवाद मध्ये वेळ देतो, त्याला सांगतो, समजावून सांगतो आणि पेत्राला प्रभू येशूची ही कृती नंतर कळते आणि त्याप्रमाणे तो आपले जीवन प्रभूला पूर्णपणे समर्पित करतो. आज आपल्याला सुद्धा ही पाय धुण्याची ही जी कृती आहे, क्रांतिकारी कृती आहे, ती समजण्यासाठी प्रभू येशू बोलावत आहे. फक्त एक कृती, परंतु या कृतीद्वारे येशू जग उलट पालट करतो. तो शिष्यांना आणि आपल्या सर्वांना सांगतो, तुम्ही मला गुरु आणि प्रभू असे संबोधिता आणि मी तो आहे. म्हणून मी प्रभू आणि गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू आपल्याला विनंती करीत नाही, कृपया एकमेकांचे पाय धुवा. प्रभू येशू विनंती करीत नाही, तर प्रभू येशू आपल्या सर्वांना एक आज्ञा देत आहे. जे आपल्याला शिष्यांसारखे सोडून देतात, जे आपल्याला पेत्रासारखे नाकारतात, यहुद्यासारखे आपला विश्वासघात करतात, त्यांची प्रेममय सेवा करण्यासाठी, त्यांचे पाय धुण्यासाठी प्रभू येशू आपल्याला आज्ञा देत आहे. आणि आपल्या सर्वांस ठाऊक आहे, वाकणे आणि झुकणे आणि पाय धुणे हे सोपं काम नाही आहे. ही आज्ञा कठीण आहे, आपल्याला जवळजवळ अशक्य वाटते. आपण म्हणतो, वाकून मी माझ्या मित्राचे, माझ्या भावाचे किंवा माझ्या आई वडिलांचे पाय धुवू शकतो एकतर, पण माझ्या शत्रूचे पाय मी कसे धुणार? मी माझ्या हाताखाली जे लोक आहेत त्यांची सेवा कशी करणार? आपण सबबी शोधण्याचा प्रयत्न करतो. आपण म्हणतो कदाचित फक्त ही आज्ञा जी धर्मगुरूंसाठीच फक्त आहे, परंतु ही सबब चालणार नाही. प्रभू येशू म्हणतो, जर तुम्ही माझे शिष्य म्हणून घेऊ इच्छिता तर तुम्ही सर्व ही आज्ञा पाळली पाहिजे. आज प्रभू येशू आपल्या सर्वांना आज्ञा देतो,
जर तुम्हाला माझे शिष्य म्हणून घ्यायचे असेल तर तुम्हाला एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. येशूला माहित आहे की आपला अहंकार सोडून देऊन इतरांचे दास बनण्यासाठी फार फार कठीण आहे. आणि ही अशक्य अशी गोष्ट, कठीण ही गोष्ट प्रभू येशू शक्य करतो आजच्या दुसऱ्या कृतीद्वारे. आणि ती कृती आहे प्रभू येशू भाकर तोडून आपल्या शिष्यांना देतो आणि म्हणतो हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी दिले जाईल, हे माझे शरीर आहे. या पवित्र कम्युनियनद्वारे प्रभू येशू आपल्याला दैवी जीवन देतो, त्याचे स्वतःचे दैवी जीवन आपल्याला देतो. प्रेममय सेवा करण्यासाठी आपणास तो दैवी शक्ती प्रदान करतो. त्यामुळे ज्यावेळेला आपण मिसा बलिदानामध्ये येतो, आपण प्रभू येशूचे सेवन करतो, त्यावेळेला आपण प्रभुमय बनतो, आपण प्रेममय बनतो आणि प्रेममय सेवा करण्यासाठी आपण सिद्ध बनतो. प्रभू येशूला माहित आहे आपण कमकुवत आहोत, तुटलेले आहोत. लोकल ट्रेन मधील गर्दी, कष्ट, दुःख, संघर्ष, अशांतता हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. कौटुंबिक ताणतणाव, आर्थिक संकटे, आजार, तुटलेले नातेसंबंध, आपल्या स्वतःच्या आणि आपल्या आप्तजनांच्या अपेक्षा आपल्याला चिरडून टाकतात, आपल्याला तोडून टाकतात. आणि हे जाणून प्रभू येशू स्वतःला तोडतो जेणेकरून आपण परिपूर्ण होऊ शकू. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू एझरी म्हणजे माझा सहाय्यक परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवतो. त्याच्या सहाय्याने प्रेरित होऊन तो वाकून आपल्या शिष्यांचे पाय धुतो. स्वतःचे शरीर तोडून तो आपल्याला त्याचे दैवी जीवन बहाल करतो. चला आपण हे महान रहस्य कळून घेऊन त्यानुसार आपले जीवन वळवण्याचा प्रयत्न करूया. आणि मदर तेरेसांनी सांगितल्याप्रमाणे आपले हात सेवेसाठी आणि आपली हृदये प्रेमासाठी देऊया. ज्यावेळी आपण हे करू शकू त्यावेळी मिसा बलिदानामधील प्रभू येशूची आज्ञा माझ्या स्मरणार्थ हे तुम्ही करा, ही आज्ञा आपल्या जीवनात नक्कीच पूर्णत्वास जाईल. आमेन.
श्रद्धावंतांच्या प्रार्थना. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. प्रतिसाद. प्रभू आमची प्रार्थना ऐक. दररोज आम्हासाठी पवित्र मिसा बलिदान अर्पण करणारे आमचे पोप फ्रान्सिस, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थांना ख्रिस्ताचा विशेष आशीर्वाद लाभावा म्हणून आपण प्रार्थना करूया. मिसा बली हा ख्रिस्ती भाविकांच्या जीवनाचा केंद्रबिंदू बनावा व मिसा बलिदानाद्वारे आपण नेहमी ख्रिस्त शरीराचा योग्य तो सन्मान करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. ईश्वराच्या सेवेचा निरनिराळ्या कार्याद्वारे प्रसार करणाऱ्या सर्व सेवाभावी संस्थांच्या कार्यावर प्रभूचा आशीर्वाद यावा व त्यांच्याकडून अधिकाधिक कार्य घडावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्रामात कार्य करणारे धर्मगुरू, कार्य करून गेलेले फादर्स, आपल्याला साक्रामेंट देणारे धर्मगुरू या सर्वांना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्या प्रेषितीय कार्यावर प्रभूचा आशीर्वाद यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्रामातील जे धर्मगुरू, धर्मबंधू, सिस्टर्स इतरत्र कार्यरत आहेत त्यांच्या कार्यावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा व त्यांना चांगले मानसिक व शारीरिक आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्रामातील सर्व कुटुंबांवर परमेश्वराचा आशीर्वाद असावा. सर्व कुटुंबात शांती, सलोख्याचे वातावरण सतत नांदावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. ईश्वर, आम्ही व्यक्त केलेल्या प्रार्थना आणि आमच्या मनातील अव्यक्त प्रार्थना तू जाणतोस. आमच्या प्रार्थनांचा स्वीकार कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
बंधुभगिनी माझ्याने तुमचे हे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, जेव्हा आम्ही हे पवित्र बलिदान साजरे करतो तेव्हा आमचे तारण कार्य घडून येत असते. या बलिदानात सहभागी होण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वराची आभार मानूया. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त आमचा सत्य व शाश्वत याजक असून त्याने या शाश्वत बलिदानाची स्थापना केली. आमच्या उद्धारासाठी त्याने प्राणार्पण केली. माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे बलिदान अर्पण करा असा आदेश त्यांनी आम्हाला दिला. त्याने आम्हासाठी अर्पण केलेले त्याचे शरीर आम्ही सेवन केल्यामुळे आम्हाला नवी शक्ती प्राप्त होती. त्याने आम्हासाठी सांडलेले रक्त आम्ही प्राशन केल्यामुळे आमची पापे धुतली जातात. आणि म्हणून स्वर्गातील सर्व दूत, महादूत, सत्ता आणि अधिसत्ता, शक्ती आणि सामर्थ्य यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. म्हणून हे अतिदयाळू पित्या, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आम्ही विनम्रपणे प्रार्थना व विनंती करतो की या भेटवस्तू, ही समर्पणे, ही पवित्र आणि निष्कलंक बलिदाने आशीर्वादित कर. आम्ही ही बलिदाने सर्वप्रथम तुझ्या पवित्र आणि कॅथलिक ख्रिस्त सभेसाठी अर्पण करीत आहोत. फ्रान्सिस आमचे पोप, थॉमस आमचे बिशप, तसेच जे सत्याशी एकनिष्ठ राहून कॅथलिक व प्रेषितीय श्रद्धा शिकवितात त्या सर्वांसह तुझ्या विश्वव्यापी ख्रिस्त सभेला शांती दे. तिचे संरक्षण कर. तिला ऐक्यात ठेवून तिचा सांभाळ कर. तुझे सेवक ह्यांचे आणि येथे उपस्थित असलेल्या सर्वांचे तू स्मरण कर. त्यांची श्रद्धा व भक्ती तुला ठाऊक आहे. आम्ही हा स्तुतीचा बली त्यांच्यासाठी अर्पण करीत आहोत किंवा ते स्वतःसाठी व आपल्या सर्व प्रियजनांसाठी अर्पण करीत आहोत. हे शाश्वत, जिवंत व सत्यमेव परमेश्वरा, त्यांच्या आत्म्यांच्या तारणासाठी आरोग्य व स्वास्थ्य मिळवण्याच्या आशेने तुझा आदर सत्कार करून ते तुला हा बली अर्पण करीत आहोत.
अखंड ख्रिस्त सभेबरोबर एक चित्त होऊन ज्या दिवशी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला धरून शत्रूंच्या हाती देण्यात आले तो दिवस आम्ही आज साजरा करीतो. आमचा देव व प्रभू येशू ख्रिस्त याची माता वैभवशाली नित्य कुमारी मरिया हिला आम्ही प्रेमपूर्वक वंदन करीतो. तिचा पती धन्य जोसेफ, तुझे धन्य प्रेषित व रक्तसाक्षी पीटर व पॉल, अँड्रू आणि तुझे सर्व संत यांचा आम्ही सन्मान करीतो. त्यांच्या पुण्याईने आणि प्रार्थनाने सर्व बाबतीत तुझ्या संरक्षक मदतीने आमचा सांभाळ कर. हे पित्या, ज्या दिवशी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शरीर व रक्ताचे हे रहस्य आमच्याकडे सुपूर्द केले, तो दिवस साजरा करीत असताना तुझ्या अखंड कुटुंबाकडून या दानांचा स्वीकार कर. या जीवनात आम्हाला तुझी शांती दे. सर्व काळच्या शिक्षेपासून आमचे रक्षण कर. तुझ्या निवडलेल्या लोकांत आमची गणना कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. हे परमेश्वर, आमच्यासाठी हे दान तुझा अति प्रिय पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर रक्त व्हावे म्हणून प्रसन्न होऊन ते सर्वोत्तपरीने आशीर्वादित करण्याची, मान्य करण्याची व स्वीकारनीय बनविण्याची कृपा कर. अशी प्रार्थना आम्ही करतो. आपल्या दुःख सहनाच्या आदल्या दिवशी प्रभू येशूने आपल्या पवित्र व पूज्य हातात भाकर घेतली. स्वर्गाकडे म्हणजेच तुझ्याकडे दृष्टी लावित हे सर्व समर्थ परमेश्वर पित्या, त्याने तुझे आभार मानले, आशीर्वाद दिला, भाकर मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने आपल्या पवित्र व पूज्य हातात मंगल प्याला घेतला आणि पुन्हा एक वार तुला धन्यवाद देत त्याने आशीर्वाद दिला. तो आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. म्हणून हे प्रभू, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या पवित्र दुःख सहनाची, मृतांमधून झालेल्या पुनरुत्थानाची व त्याच्या गौरवशाली स्वर्गरोहणाची पूज्य स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुझे सेवक व तुझे पवित्र लोक, तू आम्हाला दिलेल्या दानांमधून तुझ्या ऐश्वर्यशाली सन्मानासाठी हा परिशुद्ध बळी, हा पवित्र बळी, हा निष्कलंक बळी, ही शाश्वत जीवनाची पवित्र भाकर आणि हा सार्वकालिक तारणाचा प्याला तुझ्या गौरवशाली राजवैभवासाठी अर्पण करीत आहोत. आमच्या या दानांवर प्रसन्न व प्रेमळ नजरेने पाहण्याची कृपा कर आणि ज्याप्रमाणे एकदा तू तुझा नीतिमान सेवक आबेल ह्याची दाने, आमच्या श्रद्धेचा आदिपिता अब्राहम ह्याचे बलिदान आणि तुझा महायाजक मेल्कीसेदेक ह्याने अर्पण केलेला पवित्र आणि निष्कलंक बळी ह्यांचा प्रसन्न होऊन स्वीकार केलास,
तसाच आमच्या दानांचा स्वीकार कर. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या पवित्र देवदूतांनी आपल्या हातांनी ही दानार्पणी स्वर्गात तुझ्या वेदीवर तुझ्या ईश्वरी राजासना समोर न्यावीत म्हणून आम्ही विनम्रपणे प्रार्थना करून विनंती करतो. म्हणजे जे आम्ही वेदीवरील या सहभागामुळे तुझ्या पुत्राचे परमपवित्र शरीर आणि रक्त स्वीकारित आहोत, ते आम्ही सर्व प्रकारचा स्वर्गीय आशीर्वाद आणि कृपा आणि संपन्न व्हावेत असे कर. हे प्रभू, श्रद्धेच्या खुणेने अंकित होऊन आम्ही अगोदर गेलेल्या आणि शांत निद्रा घेणाऱ्या या तुझ्या सेवकांची आठवण कर. त्यांना आणि जे ख्रिस्तामध्ये चिरंतर निद्रा घेत आहोत त्यांना विश्राम, प्रकाश आणि शांती दे. आम्ही तुझे सेवक जरी पापी असलो तरी आमची तुझ्या विपुल दयेवर आशा आहे. प्रभू, तुझे पवित्र प्रेषित आणि रक्त साक्षी योहान बाप्तिस्ट, स्टीफन, मतायस, बार्नबास आणि तुझे सर्व संत यांच्याबरोबर आम्हाला सुद्धा थोडाफार सहभाग लाभावा व त्यांचा सहवास मिळावा अशी कृपा कर. आमच्या पुण्याकडे पाहू नव्हे तर तुझ्या क्षमाशीलतेमुळे आम्हाला संतांच्या संगतीचा लाभ दे अशी विनंती आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. हे प्रभू, त्याच्याद्वारे तू या सर्व चांगल्या गोष्टी करीत आहेस. तू त्या पवित्र करतोस, त्या जीवनाने संपन्न करतोस, त्यांना आशीर्वाद देऊन त्या आम्हाला भाल करतोस. आणि त्याची ईश्वरी शिकवण आणि प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला अपराधांची हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू.
हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हाला शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तो नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. भाविकांनो कृपया सूचनेकडे लक्ष असू द्या. आता ख्रिस्त शरीर वाटप केले जाईल. ज्या भाविकांनी बाप्तिस्मा स्वीकारला आहे त्यांनीच ख्रिस्त शरीर स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. ह्या ठिकाणी जे आपले अन्य धर्मीय बांधव उपस्थित आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो. त्यांनी आपल्या जागेवरच बसून प्रार्थनेत सहभागी व्हावे ही आपणास नम्र विनंती. धन्यवाद. Yeah.
ख्रिस्त शरीर ग्रहणाची प्रार्थना असेल, त्यानंतर आपण सर्वजण चर्चच्या विस्तारित कक्षात आराधनेसाठी जाणार आहोत. सर्वांनी उभं राहायचं आहे. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुत्राने या जगात आम्हासाठी प्रस्थापित केलेल्या भोजनामुळे आम्हाला नवजीवन प्राप्त होते. या भोजनामुळे तुझ्या स्वर्गीय राज्यातील सुख शांतीचा परिपूर्ण अनुभव आम्हाला येऊ दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
आज येशू माझ्याबरोबर बोलत आहे. त्याच्या भावना मी शांतपणे ऐकणार आहे, कारण येशूने माझ्याकडून काही प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. मला या अर्ध्या तासात शांत व्हायचे आहे. मला माझ्या शिष्याबरोबर सहभोजन करायचे होते. ते भोजन शेवटचे असले याची मला कल्पना होती, पण त्यांना नव्हती. ज्या भोजनातून मला दुसऱ्यांसाठी मोडणं काय असतं याचा संदेश द्यायचा होता. म्हणूनच भाकर व द्राक्षरस या साध्या जेवणाची निवड मी केली. भोजनाची कल्पना शिष्यांना दिल्यावर त्यांनी उत्साहाने तयारी केली. जुदास मात्र वेगळाच विचारात दिसला. त्याची मी सूचक विधान केली. मला धरून देणारा तुमच्यातील एक आहे. माझ्या विधानाने खळबळ झाली. स्वयंपाकघरातील महिलांना काहीतरी गंभीर घडणार असल्याची शंका आली. परिस्थितीचं गांभीर्य त्यांच्या लक्षात येत होतं. शिष्य मात्र गप्पांच्या ओघात आपल्यात मोठा कोण यावर वाद करू लागले. त्यांना मला समज द्यावी लागली. मी आज तुला विचारत आहे, तू तुझे मोठेपण कशावर ठरवितो? आपण येशूच्या प्रश्नाचे उत्तर शांत राहून शोधूया. शिष्य मला म्हणत होते, गुरुजी, कोणत्याही परिस्थितीत आम्ही तुम्हाला एकटे पाडणार नाही. पेत्र मला जवळचा होता, तरीही जे घडणार होते त्याची कल्पना मी पेत्राला दिली. मी म्हटले, पेत्रा, तू मला 3 वेळा नाकारशील. पेत्राला बहुतेक राग आला असावा. त्याने लगेच मला म्हटले, गुरुजी काय म्हणता? मला वाईट वाटते की तुम्ही अजून
माझे प्रेम समजू शकला नाही. गुरुजी, मी तुमच्यासाठी जीवनाची पर्वा करणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी शांतपणे पेत्राकडे पाहिले, कारण मला माहीत होते की हे घडणार आहेच. मी तुला प्रश्न विचारत आहे, तुझ्या जीवनात तू कोणाकोणाला नाकारले आहे? तुला कधी कोणी नाकारले आहे का? त्याच वेळी तुझ्या भावना काय? शांत राहून आपण याचे उत्तर शोधूया.